रायगड जिल्ह्यातील निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्यसृष्टीची उधळण केलेलं कर्जत शहर. ठाणे जिल्ह्याची जीवनदायिनी उल्हास नदी ही याच कर्जतमधून सुद्धा वाहते. याच उल्हास नदीचं सुशोभीकरण करून त्या किनारी नुकतीच विठ्ठलाची 50 फुटी उंच मूर्ती साकारण्यात आली आहे. नमस्कार, मी दिनेश नवले. या भागात आपण त्या भल्या उंच विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेणार आहोत. तिथला नयनरम्य परिसर पाहणार आहोत. त्यासोबतच संथ वाहणारी उल्हास नदी देखील पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं. आता मी निघालो आहे उल्हास नदीच्या काठी. काय? बदलापूरच्या? अहो, बदलापूरला नाही, कर्जतला जी उल्हास नदी वाहून येते ना, त्या उल्हास नदीच्या काठी एक अनोखं स्पॉट आहे. ते ठिकाण आपण आता पाहायला जाणार आहोत. जशी दिवे घाटात आपण विठ्ठलाची भली उंच मूर्ती पाहिलेली ना, तशी सेम टू सेम मूर्ती आपल्याला कर्जतमध्ये सुद्धा पाहायला मिळते. गेल्या काही महिन्यांपूर्वीच कर्जतमध्ये उल्हास नदीच्या काठी भली उंच विठ्ठलाची 50 फुटी मूर्ती साकारण्यात आली आहे आणि त्या आजूबाजूच्या परिसराचे देखील सुशोभीकरण करण्यात आले. तर या भागात आपण ती भली उंच विठ्ठल मूर्ती पाहणार आहोत आणि आजूबाजूचा नयनरम्य परिसर देखील पाहणार आहोत. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया बदलापूर पासून. बदलापूरहून सकाळी 7:34 कर्जतला जाणारी लोकल पकडली. हिरव्या निसर्गाच्या साथीने प्रसन्न वातावरणात कर्जतसाठीचा प्रवास एन्जॉय करतोय. बदलापुरातून निघालेलो तेव्हा लख्ख ऊन पडलेलं. बदलापूर सोडल्यावर आकाशात काळे ढग दिसतायत. बदलापूर पासून साधारण अर्ध्या तासाने कर्जतला पोहोचलो. पुण्याकडच्या पहिल्या डब्यात मी बसलेलो. सरकते जिने पकडून पुलावर आलो. तिकडून मग कर्जत पश्चिमेकडे जाऊ लागलो. कर्जत स्थानकापासून चालतच त्या ठिकाणी निघालोय. सकाळची वेळ असल्याने दुकानं अद्याप उघडली नाहीत. काही दुकानं हळूहळू उघडतायत. चाकरमान्यांची कार्यालयात जायची गडबड सुरू आहे, तर लहान मुलांची शाळेत जायची. गुगल मॅपच्या आधारे वाट काढत काढत पुढे चाललोय. कर्जत स्थानकापासून चालत अवघ्या 10 मिनिटांनी चौक कर्जत मुरबाड रोडला पोहोचलो. तर मित्रांनो, फायनली मी आता कर्जतमधल्या कर्जत मुरबाड रोडला आलेलो आहे. कर्जत स्टेशनपासून मी चालत इथपर्यंत आलो आणि तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता, हे इकडे विघ्नहर्ता गणपती मंदिर आहे आणि त्याच्याबरोबर बाजूलाच ही आपल्याला ही भली मोठी विठ्ठल मूर्ती दिसते. तर पहिला आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आणि मग त्यानंतर मग विठ्ठल मूर्तीचं आपण दर्शन घेऊया. लांबूनच एक मजली पत्र्याचं मंदिर आपलं सहज लक्ष वेधून घेतं. मागे मंदिराचा कळस थोडासा बाहेर आलेला दिसतोय. रस्ता पार करून मुख्य मंदिराबाहेर आलो. मुख्य मंदिरात दर्शनासाठी निघालो. आत आल्यावर प्रशस्त सभामंडप लागला. गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. मुख्य गाभाऱ्यात चांदीच्या मखरात मधोमध गणरायाची छोटीशी मूर्ती आहे. गणरायाला जास्वंदाचा व झेंडूच्या फुलांचा हार घातलाय. गणपतीच्या डोक्यावर जास्वंदाचं फूल ठेवलंय. समईमध्ये ज्योत तेवत आहे व अगरबत्तीचा सुवास सर्वत्र दरवळतोय.
सकाळची बाप्पांची पूजा सुरू आहे, त्याने आणखी प्रसन्न वाटलं. बाप्पांचं दर्शन घेऊन खूपच मस्त वाटलं. मग मंदिराच्या बाहेर आलो. मंदिरापासून आता त्याच्या बाजूलाच असलेल्या विठ्ठल मूर्तीचं दर्शन घ्यायला निघालो. तर मित्रांनो, सकाळ सकाळी मस्त गणपती बाप्पाचं दर्शन झालं आहे आपलं आणि आता गणपती मंदिरातून बाहेर पडलो आहे. त्याच रस्त्याने काही पावलं चालतो आहे मी आणि मला माझ्या समोरच विठ्ठलाची अशी प्रसन्न मूर्ती दिसते. विटेवर उभ्या असलेल्या कडेवर हात असलेल्या विठ्ठलाची मूर्ती आपण पाहूया आणि त्या विठ्ठल मूर्तीचं आता आपण दर्शन घेऊया. परिसराच्या बाहेरच स्वागतासाठी याचा साईन बोर्ड दिसला. शिवकाळाची साधर्म्य साधणारं हे प्रवेशद्वार साकारलंय. आत प्रवेश करण्यासाठी बाहेरच चपला बुटं काढावे लागतात. प्रवेश केल्या केल्या सुंदर दीपमाळ आपलं स्वागत करते. दीपमाळ उजळून निघण्यासाठी त्यावर कृत्रिम दिवे बसवलेत. परिसराचं उत्तम प्रकारे सुशोभीकरण केलंय. परिसरात बसायला कट्टे, आकर्षक दिवे, सर्वत्र झाडाझुडपांनी या परिसराची आणखी शोभा वाढली. प्रशस्त जागेमधून चालत पुढे विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी निघालो. काही पायऱ्या चढून येताच मूर्तीपाशी पोहोचलो. आता जवळूनच त्या भल्या उंच विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेऊन खूपच प्रसन्न वाटलं. जवळपास 5 ते 6 फुटी उंचीच्या चौथऱ्यावर वीट साकारलीये व त्यावर ही पांडुरंगाची उंच मूर्ती कडेवर हात ठेवून असंख्य कर्जतकरांना आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे. मुकुट, कानाजवळील मत्स्य, गळ्यातील अलंकार, धोतर, पायातील कडे या सर्वांना सोनेरी रंगाचा मुलामा दिल्याने त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडलीये. कपाळी पांडुरंगाचा टिळा अगदी उठून दिसतोय. मिटलेले डोळे पण स्मित हास्य याने पांडुरंगाला हेच सुचवायचं असेल की त्यांचं या सृष्टीवर सदैव लक्ष आहे. या विठ्ठल मूर्तीचं लोकार्पण दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते पार पडलं. येथील स्थानिक आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून हे साकारण्यात आलंय. तेव्हापासून ते आजपर्यंत ही जागा कर्जतकरांनाच नाही तर बाहेरील भक्तांना सुद्धा खुणावते. इकडून हा परिसर, मागचं मंदिर व आजूबाजूचं वातावरण खूपच नयनरम्य वाटतंय. विठुरायाची ही मूर्ती तब्बल 50 फूट उंचीची आहे. कुशल कारागिरांच्या कौशल्याने ही मूर्ती साकारण्यात आली आहे. कितीही घाई गडबड असली तरी येणारी जाणारी वाहनं व पायी जाणारी माणसं काही क्षण थांबून विठुरायाचा आशीर्वाद घेऊनच पुढे जात आहेत हे मी पाहिलंय. नुकतीच आषाढी एकादशी पार पडली, परंतु ज्यांना साक्षात पंढरपूरला जाऊन विठुरायाचं दर्शन घेणं शक्य झालं नाही त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे विशेष पर्वणीच. कधीतरी पाऊस पडून गेला असेल व त्याचं साचलेलं पाणी येथील कठड्यांवर जमलंय. त्या पाण्यात विठुरायाच्या मूर्तीचं प्रतिबिंब दिसतंय. काळे ढग सरून आता ऊन पडले. आकाश सुद्धा स्वच्छ व निळशार झालंय. ऊन पडल्याने विठ्ठल मूर्ती आणखी चमकून निघाली. इकडून बाजूची उल्हास नदी व नदीवरील पूल पाहिला. नदीवरील पुलावरून वाहनांची सौम्य वर्दळ सुरू आहे. संथपणे नदी प्रवाहित होते व आकाशात ढग पुढे सरकतायत. हे दृश्य पाहूनच खूप भारी वाटते. परिसरासमोरील इमारतीत राहणाऱ्यांना नदी, विठ्ठल व प्रसन्न वातावरण हवं तेव्हा अनुभवता येत असेल. तर मित्रांनो, नुकतंच आपण कर्जतमधल्या या उंच अशा विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेतलं. त्याच्या बाजूलाच उल्हास नदी वाहते. आता आपण उल्हास नदीला जाऊया आणि तिकडचं विहंगम दृश्य पाहूया. मूर्तीचं दर्शन घेऊन परिसरात 2 मिनिटं निवांत बसलो. आता प्रवेशद्वारापाशी आलो.
इकडून गणपती मंदिराचा कळस अगदी स्पष्ट दिसतोय। त्या बाजूलाच उल्हास नदीचा काठ दिसतोय, जो देखील सुशोभित करण्यात आलाय। आता त्या काठाशी जाऊन जवळून नदी पाहूया। या काही पायऱ्या उतरून काठाशी पोहोचलो व नदी तसेच परिसरावर एक नजर फिरवली। संथपणे वाहणाऱ्या उल्हास नदीचं पात्र खूपच रुंद आहे, तसेच नदीचं पाणी देखील स्वच्छ आहे। सूर्याच्या किरणांनी नदीचं पाणी चमकून निघालंय। नदीच्या काठावरून सुद्धा विठ्ठल मूर्ती स्पष्ट दिसते, त्यासोबतच बाजूचा पूल देखील दिसतोय। लोणावळ्याजवळील राजमाचीच्या पायथ्यापासून उगम पावणारी ही उल्हास नदी पुढे खोपोली, कर्जत, बदलापूरपासून वाहून येऊन कल्याणच्या खाडीत मिसळते व पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते। लाखो ठाणेकरांची तहान भागवणारी ही उल्हास नदी म्हणजे ठाणे जिल्ह्याचा श्वास। परंतु दुर्दैवाने वाढत्या शहरीकरणामुळे कारखान्याचं प्रदूषित पाणी व सांडपाणी विना प्रक्रिया नदीत सोडल्याने, कचरा व निर्माल्य टाकल्याने ही नदी तिच्या अखेरच्या घटका मोजते। बदलापूरला तर दरवर्षी उन्हाळ्यात त्या नदीला जलपर्णींचा विळखा बसतो। जर का हे असंच सुरू राहिलं तर भविष्यात ही नदी दुर्दैवाने लुप्त पावेल। त्यासाठीच कर्जतमध्ये जसं याचं शुद्धीकरण व सुशोभीकरण करण्यात आलंय, तसंच बदलापूरमध्ये व इतर ठिकाणीही करायला हवं। हीच नदी नाही तर अशा कित्येक नद्या या अशाच प्रकारे स्वच्छ करायला हव्यात व त्या तशाच टिकून राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न व्हायला हवेत। नदी पाहून पुन्हा वर आलो व काही वेळ तिथल्या बाकड्यावर निवांत बसून संपूर्ण परिसर पाहिला। आता ही मूर्ती कायमस्वरूपी येणाऱ्या जाणाऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी उभी आहे। त्यासोबतच बाजूची उल्हास नदी देखील परिसराच्या सौंदर्यात आणखी भर टाकते। कर्जत खालापूर तालुक्यातून कित्येक दिंड्या पंढरपूरला जात असतात। या परिसरात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे। उल्हास नदीला स्वच्छ करून नदीला जीवनदान दिलं, तसेच या परिसराचं रूपच पालटवून टाकलं। उल्हास नदीला साक्षात चंद्रभागा मानून तिच्या तीरावर ही विठ्ठल मूर्ती साकारली गेली व हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं। आता हा सुशोभित केलेला परिसर व नदीचं पावित्र्य टिकवणं हे एक जबाबदार नागरिक म्हणून आपलंच कर्तव्य आहे। परिसरात कचरा न करणं, सुशोभित वस्तूंची, फुलझाडांची नासधूस न करणं, नदीत कचरा व निर्माल्य न टाकणं, या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच ते सहज शक्य आहे। तर मित्रांनो, आता सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण कर्जतमधल्या या भल्या उंच विठ्ठल मूर्तीचं दर्शन घेतलं आणि त्याच्याच बाजूला जी उल्हास नदी वाहते त्या उल्हास नदीचं विहंगम दृश्य आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा पाहिला। बघता बघता आता काळे ढग सरून आता ऊनसुद्धा पडायला लागलेलं आहे आणि आता इथेच मी तुमची रजा घेतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा। चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन आणि गमतीदार व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। पुढच्या व्हिडिओमध्ये कर्जतच्या दहिवली गावातील सुमारे 250 वर्ष जुनं विठ्ठल मंदिर, तसेच त्याच प्रशस्त परिसरात मंदिर पंचायतन म्हणजेच 5 मंदिरांचा समूह आहे, ते सर्व पाहणार आहोत।